भगवान बुद्धांच्या जीवनाशी संबंधित ही कथा आपल्याला शिकवते की आपण अनेकदा इतरांना आपल्या दुःखाचे कारण समजतो, पण खरं तर आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे, आनंद की दुःख, हे आपल्यावर अवलंबून आहे. ही छोटीशी कथा आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते. भगवान बुद्ध आणि त्यांचे अनुयायी प्रवचन देत गावोगावी फिरत असत. लोक त्यांच्या प्रवचनाने मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांनी दिलेला संदेश अंगीकारून स्वतःचे जीवन आनंदित करत असत. असेच एकदा बुद्ध एका गावातून जात होते. त्या गावातील लोकांच्या मनात गौतम बुद्धांबद्दल गैरसमज होते. त्यामुळे ते बुद्धांना आपला शत्रू मानत होते. त्यांच्या मते बुद्ध त्यांच्या घरातील मुलांना संसारापासून दूर करत, त्यांच्या घरातील माणसांपासून दूर करत आणि त्यांना भिक्खू बनवत, संन्यासी बनवत असा गैरसमज त्यांच्यात होता. त्यामुळे बुद्ध त्या गावात आल्यावर गावकऱ्यांनी शिवीगाळ, दमदाटी आणि त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. पण असे असूनही बुद्ध गावकऱ्यांचे म्हणणे शांतपणे आणि हसतमुखाने ऐकत राहिले. गावकऱ्यांनी पाहिले की बुद्धांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही. ते फक्त त्यांचे म्हणणे ऐकत होते. गावकरी बोलून कंटाळले. गावकऱ्यांनी त्यांच्या मनात असलेला सगळा राग बुद्धांवर काढला आणि शांत झाले. तेव्हा शेवटी बुद्ध म्हणाले, तुम्हा सर्वांचे बोलणे संपले असेल तर आता मी निरोप घेतो. बुद्धांचे म्हणणे ऐकून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्या गर्दीतील एक व्यक्ती बुद्धांना म्हणाली, आम्ही तुमचे स्वागत केले नाही, तर तुमचा अपमान आणि तिरस्कार केला आहे. याचा तुम्हाला काहीच फरक पडत नाही का? बुद्ध हसत हसत म्हणाले, मला तुमच्या शिवीगाळ किंवा अपमानाने काहीच फरक पडत नाही. तुमच्या शिव्यांमुळे मला कोणताच लाभ नाही, त्यामुळे मी त्या स्वीकारल्याच नाही. तुम्हाला माहिती आहे, काही दिवसांपूर्वी मला एका व्यक्तीने खूप भेटवस्तू दिल्या, पण मी ते घेण्यास नकार दिला. मी ते घेतले नाही, तर मला ते कोणी कसे देऊ शकेल? बुद्धांनी विचारले, मला सांग, जर मी त्या भेटवस्तू घेतल्या नाही तर त्या भेट देणाऱ्याने त्याचे काय केले असेल? गर्दीतून कोणीतरी म्हणाले, त्या व्यक्तीने आपल्या भेटवस्तू स्वतःजवळच ठेवले असेल. बुद्ध म्हणाले, म्हणूनच मला तुम्हा सर्वांची दया येते, कारण तुमच्या या शिव्या मी घेऊ शकत नाही आणि मी त्या न स्वीकारल्याने या शिव्या तुमच्याकडेच राहतील. हे ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सगळ्या व्यक्तींना त्यांची चुकी समजली आणि त्या सगळ्यांनी मिळून भगवान बुद्धांची माफी मागितली व त्यांना शरण गेले. अनेकदा लोक फक्त दुसऱ्यांना चुकीचे ठरवण्यासाठी त्यांना शिव्यागाळ करतात, अपशब्द बोलतात आणि ते हे विसरूनच जातात त्यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे. आपण आपले मन शांत ठेवले तर पुढचा मार्ग निश्चितच दिसतो. भगवान बुद्धांची ही पुढची प्रेरक कथा तुम्हाला आयुष्यातील महत्त्वाचे बदल घडवण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल. आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मनशांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहज साध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सानिध्यात शक्य होतात. म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मनशांतीच्या शोधात भगवान बुद्धांच्या धर्मसभेत पोहोचला. तेथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली ते पाहू. एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांचे लोकांशी वाद होत असत. वादातून मनस्ताप होत असे आणि मनस्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे.
कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकने तो सल्ला ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला. मात्र मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळांमुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे, त्याचा त्याग करा. मात्र धनिकला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, संतापणाऱ्यावर जो संतापतो त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो तो मोठे युद्ध जिंकतो. त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकटं गाठले आणि धीर करून सांगितले, भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल? बुद्धांनी त्याच्याकडे स्मित हास्य करून पाहिले आणि म्हणाले, हरकत नाही. आपण कुठे राहता? इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो. अच्छा, तरी साधारण किती लांब आहे? बुद्धांनी विचारले. तासभर तरी लागतोच, धनिक उत्तरला. तिकडे कसे जाता? असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला. वाहनाने. त्या माणसाने हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला, इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवासस्थळी पोहोचू शकता का? धनिक म्हणाला, हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिजे ना. बुद्ध प्रेमाने म्हणाले, तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही, चालल्यावरच पोहोचू शकतो. त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे ती पाहिजे असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणात आणावी लागेल. धनिक वरमला. त्याला कळून चुकले की जी प्रवचने तो ऐकत होता ती फक्त ऐकून काही उपयोग नाही, तर त्याप्रमाणे वागले सुद्धा पाहिजे. आणि तसे करण्यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी त्याने आचरणात देखील आणल्या पाहिजे. पुढे धनिक भगवान बुद्धांना म्हणाला की भगवंत, मला शांतीचा मार्ग दाखवा. माझ्या क्रोधावर नियंत्रण राहत नाही आणि माझ्या डोक्यात असलेले विचार थांबत नाही. भगवान बुद्धांनी धनिकला क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा खूप सोपा व सहज मार्ग सांगितला. ते म्हणाले, क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवा. कोणत्याही गोष्टीवर शांत डोक्याने विचार करा. क्रोधात असल्यावर कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेऊ नका. आवेशात येऊन कोणतीही त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. राग शांत झाल्यावरच निर्णय घेणे योग्य आहे. योग्य वेळेची वाट पहा. रोज सकाळी उठल्यावर ध्यान साधना करा. हवे तेवढेच बोला. जेवढे शक्य होईल तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. या क्रिया केल्यावर तुमचा राग हळूहळू शांत होईल. या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये मोठे बदल घडू शकतात आणि कधीही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तुम्हाला सजग ठेवतील. जर तुम्ही वारंवार रागात येत असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या संबंधामध्ये दुरावा निर्माण कराल. क्रोधाचा अग्नी सर्वात आधी संबंधांना जाळतो. जुने संबंधही क्षणिक क्रोधाला बळी पडतात. क्रोधाचा दुसरा सर्वात मोठा तोटा म्हणजे विश्वास गमावून बसणे. नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर
सर्वात पहिले विश्वास नष्ट होतो, त्यानंतर मानसन्मान, स्वभाव आणि आरोग्य नष्ट होते. भगवान बुद्धांचे हे उपदेश ऐकून त्या धनिकने बुद्धाच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग केला आणि शांती मार्गाला लागला. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची गोष्ट नक्कीच आवडली असेल आणि त्यातून खूप काही शिकायला सुद्धा मिळाले असेल. तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच कमेंटमध्ये नमो बुद्धाय लिहायला सुद्धा विसरू नका. तुमचा एक कमेंट मला ॲप्रिसिएट करतो आणि मला कळते की तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. नमो बुद्धाय.